देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडते आणि या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाच्या वतीनं जय्यत अशी तयारी जी आहे ती करण्यात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मी सध्या मतदानाचं साहित्य ज्या ठिकाणी वाटप सुरू आहे अशा एका केंद्रावरती खरं तर वांद्रेतल्या एका मतदानाच्या साहित्य वाटप केंद्रावरती आपण सध्या आहोत आणि मुंबईचा विचार केला तर मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या विधानसभा मतदारसंघानिहाय साहित्य वाटप जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे। मतदानासाठीची जे पथके आहेत ते आपलं साहित्य घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। बॅलेट युनिट असतील, कंट्रोल युनिट असेल, शिवाय व्हीव्हीपॅट मशीन असतील, हे सगळे घेऊन जे ते हे मतदानाचे पथके जे आहेत ते आपापल्या केंद्रांवरती रवाना होणार आहेत। मुंबई उपनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जवळपास 4 मतदारसंघ याच्यामध्ये येतात आणि 87 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत। जवळपास 74,48,383 मतदार जे आहेत ते उद्या आपल्या मतदानाचा हक्क या उपनगर जिल्ह्यामध्ये बजावणार आहेत। जवळपास 7,353 मतदान केंद्रांवरती मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। एकूण मतदान केंद्रांपैकी 50% मतदान केंद्रांवर हे वेबकास्टिंग केलं जाणार आहे। मतदान केंद्रांवरती मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी सावली असेल, पाणी असेल, एअर कूलर असेल, पंखे असेल, व्हीलचेअर असेल, या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीनं केला गेला आहे आणि साहित्य जे आहे ते आत्ता वाटप जे आहे ते ठिकठिकाणी मुंबईमध्ये केलं जात आहे आणि हे साहित्य घेण्यासाठी सध्या मतदान केंद्रावरची जी पथके आहेत ती वेगवेगळ्या साहित्य वाटप केंद्रांवरती आलेली आहेत आणि चुरशीची लढत जी आहे ते सर्वच मतदान केंद्रांवरती आपल्याला पाहायला मिळते। 6 लोकसभा मतदारसंघामध्ये मुंबईमध्ये उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देतो हे पाहणं जितकं महत्त्वाचं असणार आहे। उद्या मतदानासाठी प्रशासनाच्या वतीनं आवाहन केलं जातं की मुंबईकरांनी बाहेर यावं आणि मतदानाचा आपला हक्क बजावावा, प्रशासनाच्या वतीनं आवाहन केलं जात आहे। त्यामुळे मतदान राजा जो आहे तो उद्या आपला हक्क बजावताना आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन युग कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।